Good afternoon, students. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay, 29. लवकर जॉईन व्हायचं. ओके, स्टार्ट करू. ओके. काहींसाठी फर्स्ट लेक्चर असेल इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि आजपासून फर्स्ट पासून लेक्चर आपण स्टार्ट करू सिलेबसला. ओके सर. ओके, दिस इज सिलेबस फॉर आवर सब्जेक्ट. पीडीएफ मध्ये आहे. Okay, this is syllabus for theory, basic concepts of engineering mechanics, force systems, centroid, moment of inertia, free body diagram, and equilibrium of forces, frictional forces, analysis of simple frame structures using methods of joints, methods of sections and graphical methods, simple stresses, shear force and bending moment diagram, stresses in beam, torsion, analysis of plane and complex stresses, and practical related काही syllabus. Practical 15 practical exercise है आप या subjects ला. The first है determination of magnitude and the direction of resultant force of the concurrent and non-concurrent forces by graphical method. First practical मध्ये graphical method आहे. Second practical मध्ये पण graphical method आहे. आणि दोन्हीमध्ये फक्त डिफरन्स असा आहे की एक concurrent and non-concurrent forces graphical मेथडनी मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फाइंड करायचं आहे. आणि सेकंड मध्ये पॅरलल फोर्सेस चा मॅग्निट्यूड. आवाज येत नाही. हॅलो सर जोरात बोला ना थोडं. हॅलो, आता येतोय का? हो सर.
येस सर, आवाज हो येतोय. सर. हा आपला प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहे. 15 प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहेत. तर फर्स्ट अँड सेकंड मध्ये ग्राफिकल मेथड आहे रिझल्टंट फोर्स फाइंड करण्यासाठी. आणि फर्स्ट मध्ये कॉन्करंट अँड नॉन कॉन्करंट फोर्सेस आहेत. सेकंड मध्ये पॅरलल फोर्सेस आहेत. त्याच्यानंतर लॅमिस थेरम आहे, लॉ ऑफ ट्रायंगल ऑफ फोर्सेस आहे, लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस आहे, त्याच्यानंतर पॉलिगॉन ऑफ फोर्सेस आहेत. म्हणजे टोटल 15 आहेत. वन बाय वन आपण प्रॅक्टिकल एक्सरसाइज आपल्याला प्रॅक्टिकलचं लेक्चर मंडेला आहे. तर मंडेला आपण एक 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 असे स्टार्ट करू. ग्राफिकली जे आहेत ते आपल्याला याच्यावर ग्राफ पेपरवर ड्रॉ करायचे आहेत. सो एक ग्राफ पेपर पण सोबत असू द्यावा म्हणजे लेक्चरच्या वेळेस, आपलं प्रॅक्टिकल लेक्चरच्या वेळेस. आणि स्केल्स वगैरे पण म्हणजे रफ ड्रॉ केलं तरी चालेल. आणि फक्त जेव्हा सबमिशन म्हणजे तुम्हाला फायनल जेव्हा सबमिशन पाहिजे करायचं आहे तेव्हा तुम्हाला सगळं व्यवस्थित नीट जे ग्राफ्स वगैरे आहेत किंवा प्रोसिजर वगैरे ते सगळं व्यवस्थित एक बुक आहे प्रोजेक्टची आपल्या प्रॅक्टिकलची, त्याच्यामध्ये सगळं ड्रॉ करून सबमिट करायचं. आपण आज तर लेक्चर आपलं थेरॉटिकल आहे, आपण थेरॉटिकल वर जाऊ. This is the introduction of our subject. The engineering mechanics is the application of the mechanics to solve the problems involving the common engineering elements. First of all, हे लक्षात घ्या, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट किंवा हा जो पॉइंट आहे किंवा हा टॉपिक आहे हा कुठून आलाय तर फिजिक्स मधून आलाय. आणि याचं ऍप्लिकेशन आहे की इंजिनिअरिंग मध्ये जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मेकॅनिक्स यूज केलं जातं. The goal of this engineering mechanics course is to expose the problems in the mechanics as applied to real world scenarios. म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधून आपण जे करंट सिनेरियो किंवा रिअल वर्ल्ड सिनेरियो आहेत त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते आपण सॉल्व्ह करू शकतो. द स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा एक सेपरेट सब्जेक्ट आहे. हा तुम्हाला मे बी नेक्स्ट इयर मध्ये असेल. पण त्या रिलेटेड आपल्याला म्हणजे मटेरियलची स्ट्रेंथ आपल्याला कन्सिडर करावं लागते मेकॅनिक्स मध्ये पण. The strength of material may be defined as the ability to resist its failure and behavior under the action of the external forces. म्हणजे एक्सटर्नल फोर्स वर डिपेंड आहे की तुमचं स्ट्रेंथ मटेरियल किती आहे. म्हणजे जर तुमचा एक्सटर्नल फोर्स जास्त असेल त्यानुसार तुम्हाला मटेरियल सस्टेन केलं पाहिजे. जर ते मटेरियल फेल होत असेल तर ते मटेरियल यूज करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ही डिपेंड कशावर आहे तुमची ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. बेसिक कन्सेप्ट ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इलास्टिसिटी, फोर्स, स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. त्याच्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन, टाइप्स ऑफ स्ट्रेस स्ट्रेन अँड हुक्स लॉ. इलास्टिसिटी, the property of the certain material of returning back to their original position after removing the external force is known as elasticity. Means आपण एखाद्या बॉडीवर किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंट किंवा एखाद्या मटेरियलवर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि बाय आफ्टर रिमुव्हिंग आफ्टर सम टाइम वी रिमूव्ह दॅट फोर्स. त्याच्यानंतर काही वेळानंतर जर आपण तो फोर्स रिमूव्ह केला तर आपल्याला तिथं लक्षात आलं पाहिजे की त्या मटेरियल मध्ये काही डिफॉर्मेशन म्हणजे किंवा त्याच्यामध्ये काही इलॉंगेशन होत आहे की नाही. जर त्याच्यामध्ये जर काही इलॉंगेशन किंवा त्याच्यामध्ये काही चेंज होत असेल शेप, बॉडी शेप मध्ये, तर ती प्रॉपर्टी इलास्टिसिटी प्रॉपर्टी नसते. द प्रॉपर्टी ऑफ द सर्टन मटेरियल टू रिटर्निंग बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन. म्हणजे जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून तो रिमूव्ह केला, आफ्टर रिमुव्हिंग दॅट एक्सटर्नल फोर्स, ते मटेरियल किंवा तो पार्ट किंवा तो जॉब त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर येतो. इट मीन्स इट इज इलास्टिसिटी. मटेरियलची एक प्रॉपर्टी इलास्टिसिटी. अ बॉडी इज सेड टू बी परफेक्ट इलास्टिक इन नेचर इफ इट रिटर्न्स बॅक्स completely to its original shape and size after the removing of the external force.
सेम वरती जे सेंटेन्स मध्ये म्हटलंय तेच खाली म्हणलंय. एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यानंतर तो बॉडी किंवा तो पार्ट ओरिजिनल शेप मध्ये येतो. इट मीन्स इट इज इलास्टिक इन नेचर. If the body does not return back completely to its original shape and size after removal of the external force, it's said to be partially elastic. म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केल्यानंतर तो रिटर्न फोर्स रिमूव्ह केल्यानंतर ती बॉडीचा शेप किंवा साईज जर चेंज होत असेल तर इट इज पार्शियली इलास्टिक. और मोठ्या प्रमाणात चेंज होत असेल तर प्लास्टिक इन नेचर. प्लास्टिक. येस. जसे स्प्रिंग आहे, स्प्रिंगला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर ती कंप्रेस होते आणि कंप्रेस झाल्यानंतर आपण जर रिमूव्ह केला फोर्स ती पुन्हा ओरिजिनल पोझिशन वर येते. इट मीन्स इट इज हॅव्हिंग इलास्टिक इन नेचर. त्याच्यानंतर फोर्स. Force can cause an object that mass to change its velocity, which includes to begin moving from the state of rest, or that is to accelerate. Means force काय आहे, आपण जर एखाद्या स्टेडी किंवा रेस्ट पोझिशन वर एखादी बॉडी आणि त्याला आपण जर फोर्स अप्लाय केला, इट मीन्स ती बॉडी काय होते, ऍक्सेलरेट होते. एखादी बॉडी जर स्टडी कंडिशन वर आहे आणि तिला जर ऍक्सेलरेट केलं, कशाने केलं तर त्याला अप्लाइंग बाय द फोर्स. It is an important factor in the field of the engineering science, which may be defined as an agent which produces or tends to produce or destroys or tends to destroy the motion. Means the force आपण एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या पार्टला अप्लाय केला तर त्याचा अर्थ काय होतो, त्या बॉडीमध्ये एक मोशन क्रिएट होते किंवा मोशन क्रिएट होण्याचे चान्सेस वाढतात ज्यानुसार आपण फोर्स अप्लाय करू. फोर्स जर एक्स्ट्रीम लेवलवर फोर्स अप्लाय केला तर ते इट प्रोड्युसेस मोशन. और जर कमी लेवलमध्ये फोर्स अप्लाय केला तर इट टेन्स टू प्रोड्यूस मोशन. और जर बॉडी मोशन मध्ये असेल आणि आपण अपोजिट डायरेक्शन मध्ये जर फोर्स अप्लाय केला, इट मीन्स इट टेन्स टू destroy the motion or directly destroy the motion. And force is having SI unit is Newton. It is denoted by N. Then types of force. Friction force. Friction force is between two bodies. Means दोन्ही पण बॉडी एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असताना फ्रिक्शन फोर्स होतो. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी फोर्स. ग्रॅव्हिटी फोर्स विथ द अर्थ और ग्राउंड सरफेस. त्याच्यानंतर अप्लाइड फोर्स मीन्स एखादी स्टडी, आता फिगर मध्ये ट्रॉली दिसते, तर ट्रॉली स्टडी कंडिशनवर आहे आणि त्याला मॅन्युअली फोर्स अप्लाय केलाय, इट मीन्स इट इज अप्लाइड फोर्स. ड्रॅग फोर्स, इट इज विथ द हेल्प ऑफ द ड्रॅग. मीन्स दिस इज एअर बलून. नेक्स्ट इज स्प्रिंग फोर्स. द स्प्रिंग फोर्स, जसं आपण वरती इलास्टिसिटी बघितला तसंच स्प्रिंग फोर्स कम्प्रेस, आपण त्याला स्प्रिंगला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून स्प्रिंग कम्प्रेस करू शकतो. आफ्टर रिमूव्हिंग द फोर्स इट विल बी इट्स इन ओरिजिनल पोझिशन, इट मीन्स इट इज स्प्रिंग फोर्स. देन मॅग्नेटिक फोर्स, मेटल अँड मॅग्नेट अट्रॅक्शन. देन टेन्शन फोर्स, जर आपण जर कन्सिडर केलं इथं रोप किंवा रॉड आहे, आपण एक्सटर्नली दोन्ही एंडला जर एक्सटेंड करण्याचा प्रयत्न केला, इट मीन्स टेन्शन फोर्स. त्याच्यानंतर बॉयंट फोर्स, इट इज टोटल डिपेंड ऑन एअर. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ फोर्स इन अवर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. टेन्शन फोर्स, कम्प्रेशन फोर्स अँड शिअर फोर्स. आता टेन्शन फोर्स मध्ये जर आपण हा रॉड किंवा हा ब्लॉक बघितला तर तो एक्सटर्नली पुल केलाय, म्हणजे बाहेर ओढलाय दोन्ही साइडने, इट मीन्स बॉडीमध्ये टेन्शन क्रिएट होत आहे, इट मीन्स इट इज टेन्शन फोर्स. टेन्शन फोर्स इज वन दॅट पुल्स द मटेरियल अपार्ट, मीन्स एक्सटर्नली बाहेर ओढतोय. त्याच्यानंतर सेकंड ब्लॉक मध्ये कम्प्रेशन आहे. आता दोन्ही फोर्स
बॉडीच्या साईडला पुश करताय, बॉडीला पुश करताय. इट मीन्स इट इज creating compression in that body. It means it is compression force. And compression force is one push the material together. Then next is shear force. Shear force is applied perpendicular to the surface. This force, it is applied on the surface perpendicular applied to the surface in the opposition of an offset. आता अपोजिशन अँड ऑफसेट मीन्स अदर दुसऱ्या साईडला ऑपोजिशन मध्ये ऑपोजिशन ऑफ टू अँड ऑफसेट फोर्स मीन्स अपोजिट साईडला पुन्हा सेम फोर्स अप्लाय केलाय ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे हा आउटवर्ड आहे, हा पण आउटवर्ड असणार. त्याला काय म्हणायचं? शिअर फोर्स. त्याच्यानंतर जर आपण इकडे बीम बघितला, बीमवर एक पर्टिक्युलर वेट किंवा फोर्स त्याच्यावर अप्लाय केलाय, तर इथे मटेरियल वरच्या साईडला कंप्रेस होतं बीमवर. इट मीन्स इट इज कंप्रेशन फोर्स. त्याच्यानंतर खालच्या साईडला बॉडीमध्ये टेन्शन क्रिएट होतं. इट मीन्स इट इज टेन्शन फोर्स. ओके. नेक्स्ट इज स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. तर स्केलर क्वांटिटीज काय आहे? ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीच डायरेक्शन नाही. एखादं आता डिस्टन्स आहे, आपण म्हणतो डिस्टन्स फॉर एक्झाम्पल एखादं डेस्टिनेशन आहे, या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत XYZ किलोमीटर और ते डेस्टिनेशन आहे. इट मीन्स इट इज स्केलर क्वांटिटी आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन नसते. त्याच्यानंतर स्पीड आहे. स्पीड आपण टू व्हीलर चालवतो, तो टू व्हीलर 40 किलोमीटर पर आवर. इट मीन्स इट इज ओनली हॅव्हिंग मॅग्निट्यूड नॉट डायरेक्शन. त्याच्यानंतर टाइम. आपण टाइम बघतोय, 1 वाजता आपल्याला लेक्चर होतं. इट मीन्स इट इज ओनली हॅव्हिंग द मॅग्निट्यूड नॉट द डायरेक्शन. इट मीन्स इट इज स्केलर क्वांटिटी. A quantity that has magnitude but no particular direction is described as scalar. And scalar quantities changes when their magnitude changes. त्याच्यानंतर आहे वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी मध्ये काय आहे? मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. आता डिस्प्लेसमेंट आहे फॉर एक्झाम्पल. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे आता एका पॉइंट पासून, आता हा एखाद्या पॉइंट पासून, आता इथे व्हेकल आहे, व्हेकल एखाद्या ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल केली. इट मीन्स इट इज डिस्प्लेसमेंट व्हेकलची. किंवा ह्या ब्लॉक कन्सिडर करा, व्हेकल ब्लॉक कन्सिडर करा. ब्लॉक या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्प्लेस झालाय. इट मीन्स इट इज हॅव्हिंग मॅग्निट्यूड. किती डिस्प्लेस झालाय? सपोज 2 सेंटीमीटर और 3 सेंटीमीटर. देन कोणत्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस झालाय? इट इज हॅव्हिंग मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. इट मीन्स इट इज वेक्टर क्वांटिटी. Then velocity meter per second. and velocity आपले जर फोर्स आपण एखाद्या बॉडीला अप्लाय केला आणि त्या कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला, त्या बॉडीमध्ये वेलोसिटी किंवा त्या बॉडीमध्ये मुवमेंट क्रिएट होते. इट मीन्स इट इज हॅव्हिंग डायरेक्शन प्लस मॅग्निट्यूड. सेम ॲज ऍक्सेलरेशन ऑल्सो. जर वेलोसिटीचं जर डिफरन्शिएशन घेतला तर आपल्याला ऍक्सेलरेशन मिळतं. सेम एज वेलोसिटी मध्ये जर मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन असेल तर ऍक्सेलरेशन मध्ये प्लस मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑल्सो. सेम फोर्स. ह्या ब्लॉकला आपण ह्या डायरेक्शन मध्ये जर फोर्स अप्लाय केला तर हा ब्लॉक इथपर्यंत डिस्प्लेस झाला. इट मीन्स इट इज कोणत्या डायरेक्शन मध्ये तुम्ही फोर्स अप्लाय करताय आणि किती अप्लाय करताय त्यावर त्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट किंवा त्या बॉडी ब्लॉकची पोझिशन चेंज होणं डिपेंड आहे. इट मीन्स इट इज मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. वेक्टर क्वांटिटी चेंजेस व्हेन देअर मॅग्निट्यूड चेंजेस. मीन्स मॅग्निट्यूड चेंज झाल्यावर वेक्टर क्वांटिटी चेंज होणं, डायरेक्शन चेंज झाल्यावर वेक्टर क्वांटिटी चेंज होणं, किंवा दोन्ही पण जेव्हा चेंज होतील तेव्हा वेक्टर क्वांटिटी तुमची चेंज होणार. नेक्स्ट इज, आता इथे वेक्टर क्वांटिटीजचे एक्झाम्पल्स आहेत. ए वेक्टर आहे प्लस अँड बी वेक्टर आहे. वेक्टर ए अँड वेक्टर बी हॅव सेम डायरेक्शन, म्हणजे दोन्हींची डायरेक्शन सेम आहे.
बट डिफरंट मॅग्नेट्यूड मीन्स त्यांचा मॅग्नेट्यूड डिफरंट आहे, तर ते इक्वल नसणार. फक्त तुमचे डायरेक्शन सेम असून सुद्धा चालणार नाही. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये वेक्टर ए अँड वेक्टर बी हॅव्हिंग द सेम मॅग्नेट्यूड मीन्स ही डिस्टन्स किंवा यांचा मॅग्नेट्यूड सेम आहे, बट त्यांची डायरेक्शन सेम नाही, सो बोथ आर नॉट इक्वल टू इच अदर. थर्ड एक्झाम्पल मध्ये वेक्टर ए अँड वेक्टर बी हॅव्हिंग द सेम डायरेक्शन, दोघांची डायरेक्शन सेम आहे अँड सेम मॅग्नेट्यूड, देन बोथ आर इक्वल टू इच अदर. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द वेक्टर आहे. आता ह्या पॉइंट पासून वेक्टर ए स्टार्ट होतोय आणि त्याच्यानंतर जिथं ए वेक्टर ए एंड होतोय तिथूनच वेक्टर बी स्टार्ट होतोय. इट मीन्स इट इज ट्रॅव्हल particularly a particle travel from this point to this and again this point to this. It means आपल्याला पुढे रिझल्टंट फोर्सेस आहे, त्या रिझल्टंट फोर्सेस मध्ये ऍडिशन ऑफ वेक्टर्स आहे. इट मीन्स इट इज गिव्ह अस ए प्लस बी वेक्टर. दे इफ जर एकाच पॉइंट पासून वेक्टर ए अँड वेक्टर बी पास होत आहे इन डिफरंट डायरेक्शन, देन इट विल गिव्ह द रिझल्टंट फोर्स ॲज ए मायनस बी. हे पुढे आहे, आपल्याला पुढे बघू आपण. देन रिझल्टंट फोर्स. If a number of the forces PQR, for example, PQR are the forces are acting simultaneously on a particle, means एकाच particle ला PQR means F1, F2, F3 असे forces act होत आहे एकाच वेळेस, then single force which will be produce the same effect as that of the all the forces is known as resultant force. It means आता F1 फोर्स आहे ह्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो, F2 फोर्स ह्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो. किती मॅग्नेट्यूड आहे ते काय XYZ मॅग्नेट्यूड असेल दोन्हींचे पण. देन त्या दोन्हीच्या फोर्स, त्या दोन्ही फोर्समुळे पार्टिकल कुठे मूव्ह होणार आहे, इट डिपेंड ऑन फोर्स F1 अँड F2. देन both the resultant force is effect of that same of these two forces. म्हणजे रिझल्टंट फोर्स हा आहे की जो तुमचे जेवढे फोर्स अप्लाय केलेले या पार्टिकलवर ते फोर्सेस एलिमिनेट करून स्वतः त्याचा इफेक्ट शो करतो. मीन्स F1 आणि F2 चा इफेक्ट रिझल्टंट फोर्स शो करतो. सेम या फिगर मध्ये पण सेम तसंच आहे. आता फोर्स F1 हाय, फोर्स F2 हाय, यांचा एक रिझल्टंट आहे. आता ह्या पार्टिकल F2 फोर्स असा आहे आणि F1 फोर्स असा आहे, यांचा रिझल्टंट फोर्स असा राहील. द रिझल्टंट फोर्स ऑफ द कंपोनंट फोर्सेस, म्हणजे हा हे कंपोनंट फोर्सेस झाले F1, F2. रिझल्टंट फोर्स ऑफ द कंपोनंट फोर्सेस or the point through which it acts may be found out either mathematically or graphically. हे आपल्याला आपण प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहे ग्राफिकल मेथड, आणि अनालिटिकल मेथड आहे किंवा मॅथमॅटिकली आपण लेक्चर मध्येच बघू आता. नेक्स्ट टर्म इज स्ट्रेस. स्ट्रेस इज द रेशो ऑफ द अप्लाइड फोर्स F टू द क्रॉस सेक्शन एरिया डिफाइंड ॲज अ फोर्स पर युनिट एरिया. आता हा एक फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे, रॉडला एक्सटर्नल फुल फोर्स अप्लाय केलाय दोन्ही साईडला F आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया रॉडचा, इट मीन्स परपेंडिक्युलरली, इट मीन्स परपेंडिक्युलरली कट एरिया जो असतो या रॉडचा तो तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया. आता हा सिलेंड्रिकल रॉड आहे, त्याचा परपेंडिक्युलरली कट सेक्शन एरिया म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया काय असेल, सर्कल असेल. इट मीन्स त्याचा एरिया काय असेल, π/4 r². त्याच्यानंतर स्ट्रेस, मग मॅथमॅटिकली स्ट्रेस काय डिफाईन होईल, सिग्मा इज इक्वल टू फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. इट मीन्स फोर्स काय, फोर्स न्यूटन मध्ये रिप्रेझेंट होतो रिस्टोरिंग फोर्स म्हणून. त्याच्यानंतर ए क्रॉस सेक्शनल एरिया मीटर² आणि सिग्मा आहे जे की स्ट्रेस न्यूटन पर मीटर² और पास्कल. न्यूटन पर मीटर², इट मीन्स इट इज पास्कल.
त्याच्यानंतर स्ट्रेन. स्ट्रेन मध्ये काय आहे? स्ट्रेन इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. इट मीन्स जर एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स मीन्स इट इज पुल फोर्स. पुल मीन्स इट इज टेन्साइल फोर्स. टेन्साइल फोर्स जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा एल काय ओरिजिनल लेंथ आहे. एल काय ओरिजिनल लेंथ. आता याच्यावर पुल फोर्स अप्लाय केल्यावर तो मटेरियल काय होतंय? पुल फोर्स अप्लाय केल्यानंतर एक्सटेंड होत आहे. आता एक्सटेंड किती झालं? डेल्टा एल. डेल्टा एल काय झाली? चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ. ओरिजिनल लेंथ काय होतं? एल होती. आणि जेव्हा आपण पुल फोर्स अप्लाय केला तेव्हा मटेरियल एक्सटेंड झाला. एक्सटेंड होऊन त्याची लेंथ वाढली किती? डेल्टा एल ने. इट मीन्स चेंज इन लेंथ किती झालं? डेल्टा एल. आपल्याला स्ट्रेस काय सांगतो? स्ट्रेस इज चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ मीन्स डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल. आणि सेम ॲज जेव्हा कंप्रेसिव्ह फोर्स असतो, पुश फोर्स असतो, तेव्हा ओरिजिनल लेंथ पुश फोर्स असल्यामुळे कमी होणार. इट मीन्स डेल्टा एल चेंज इन लेंथ इज डेल्टा एल विच इज कंप्रेस ड्यू टू दी फोर्सेस. ओरिजिनल लेंथ कंप्रेस झाली आणि चेंज होऊन तिचा फॉर एक्झाम्पल इथे डेल्टा एल म्हणून डेनोट केलं. त्यामुळं स्ट्रेन काय असेल? डेल्टा एल अपॉन एल. म्हणजे दोन्ही कंडिशनला डेल्टा एल अपॉन एलच राहणार. फक्त फोर्स लेंथ इन्क्रीज होणार की कमी होणार इट डिपेंड ऑन फोर्स. आता चेंज इन लेंथ म्हणजे चेंज इन लेंथ हे पण कशामध्ये शो होणार? मीटर. चेंज इन लेंथ पण मीटर मध्ये शो होणार. प्लस ओरिजिनल लेंथ पण मीटर मध्ये शो मीटर होणार. मन. सो स्ट्रेन काय असणार? मीटर बाय मीटर मीन्स इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके. त्याच्यानंतर टाइप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता आपण फोर्सेस बघितले होते, टेन्साईल अँड कंप्रेसिव्ह फोर्स. जेव्हा टेन्साईल फोर्स असेल तेव्हा त्याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेन असतात. आणि जेव्हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल तेव्हा त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन असणार. आता ह्याच फिगर मध्ये आता इथे टेन्साईल फोर्स आहे मीन्स पुल फोर्स आहे. याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेन जनरेट होणार. इथे पुश फोर्स आहे मीन्स कम्प्रेसिव्ह आहे. याच्यामध्ये कम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि कम्प्रेसिव्ह स्ट्रेन जनरेट होणार. सेम तेच वर्डिंग मध्ये मेन्शन केलं फक्त इथं. त्याच्यानंतर टाइप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता जेव्हा कंप्रेसिव्ह असतो, कंप्रेसिव्ह स्ट्रेस स्ट्रेन, टेन्साईल असेल, पुल फोर्स असेल, टेन्साईल स्ट्रेस अँड स्ट्रेन. आपण शिअर फोर्स पण बघितला होता. शिअर फोर्स काय होता? परपेंडिक्युलरली सरफेसवर परपेंडिक्युलरली अप्लाय होतो इन ऑपोजिट डिरेक्शन. मीन्स फोर्स इकडे अप्लाय होतोय इन ऑफसेट पोझिशनला म्हणजे या साईडला, इन अपोजिट म्हणजे ही डायरेक्शन इकडे, याची पण डायरेक्शन आउटवर्डच असणार. इट इज शिअर फोर्स. आणि त्याचा शिअर फोर्स ज्या मटेरियलवर अप्लाय होतोय त्याच्यावर शिअर स्ट्रेस अँड शिअर स्ट्रेन पण अप्लाय होणार. टॉर्शन फोर्स काय? बॉडीला रोटरी मुवमेंट देणं, इट इज टॉर्शन. सेम त्याचा पण टॉर्शन स्ट्रेस स्ट्रेन. त्याच्यानंतर बेंडिंग. बेंडिंगला हे दोन आता हे दोन जे आहेत, एक आणि हा दोन, हे फिक्स सपोर्ट पण असू शकतात किंवा फोर्स पण अप्लाय केलेले असतात. आणि हा एक फोर्स आहे. तर याच्यानी याच्यामध्ये बीम मध्ये किंवा या रॉड मध्ये बेंड होणार. हा बीम किंवा रॉड असा बेंड होणार. याच्यामुळं इथे बेंडिंग फोर्स अप्लाय केल्यामुळे इथे बेंडिंग क्रिएट झालं. इथे ते पण आपलं नॉर्मल स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्येच कन्सिडर होतं. ओके. वरचं सगळं नोट केलंय का तुम्ही फॉर्म्युलाज वगैरे? येस सर. Yes, sir. ठीक आहे. एक न्यूमेरिकल सॉल्व का.
आणि जर लेफ्ट जर झाला आपला मीटिंग मधून तर पुन्हा रिजॉईन करा. ओके, न्यूमेरिकल काय आहे? The force of 20 Newton applied on the cylindrical body of 3-meter diameter as shown in the figure. Find the stress and strain generated in the body where due to the force cylinder length change from 20 meter to 14 meter. म्हणजे आपल्याला फोर्स दिलेला आहे, म्हणजे स्ट्रेस काढण्यासाठी फोर्स आणि क्रॉस सेक्शनल एरिया पाहिजे. क्रॉस सेक्शनल एरिया आपण डायमीटर गिवन आहे त्यामुळे क्रॉस सेक्शनल एरिया काढू शकतो. त्याच्यानंतर स्ट्रेन साठी काय पाहिजे आपल्याला? लेंथ पाहिजे. आता लेंथ चेंज फ्रॉम 20 मीटर टू 14 मीटर मीन्स 20 मीटर टू 14 मीटर मीन्स ओरिजिनल लेंथ आहे 20 मीटर. आता फोर्सची डायरेक्शन आपल्याला कम्प्रेसिव्ह दिसते. इट मीन्स इट इज कम्प्रेसिव्ह फोर्स असल्यामुळे याच्यामध्ये चेंज इन लेंथ काय होणार? मायनस मध्येच जाणार. म्हणजे कम्प्रेसिव्ह फोर्स असल्यामुळे त्या सिलेंड्रिकल रॉडची किंवा सिलेंड्रिकल बॉडीची लेंथ कमीच होणार. सो ओरिजिनल लेंथ आपली मोठीच असणार 20 मीटर आणि चेंज फ्रॉम 20 मीटर टू 14 मीटर मीन्स याच्यामधला जो डिफरन्स असेल 6 मीटरचा तो काय असेल? चेंज इन लेंथ असेल. ओके, हे सोल्युशन आहे. आता फोर्स आपल्याला गिवन होता. फोर्स होता आपल्याला 20 न्यूटन, जो की आपण एफ कन्सिडर 20 न्यूटन कन्सिडर केला. त्याच्यानंतर सिलेंडरची डायमीटर होती 3 मीटर, त्यामुळे त्याच्यावरून आपण क्रॉस सेक्शनल एरिया काढला π/4 r² इज इक्वल टू या फॉर्म्युला यूज करून. त्याच्यामुळे स्ट्रेस काय आहे? सिग्मा इज इक्वल टू फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया 20 अपॉन एरिया जो आहे तो आपण क्रॉस सेक्शनल एरिया घेतलाय ना. हो मग क्रॉस सेक्शनल एरिया मध्ये सर्कलचा एरियाचा हे लागेल ना हो हो फॉर्म्युला. मग तिथं पाय स्क्वेअर आहे, पाय स्क्वेअर येईल ना तिथं. π/4 r² ना. सर्कलचा एरिया काय? π/4 r² ना. पाय स्क्वेअर आहे ना सर. नाही ना. हमारी जनरेशन ओवर थिंक करती है, ओवर स्लीप करती है, ओवर ट्रस्ट करती है. बस अपना सिलेबस नहीं ओवर करता. पाय आर स्क्वेअर सर. ओके ओके, हो माझं सर. सर्कलचा एरिया हो. पाय आर माझं- स्क्वेअर. मी डायरेक्ट न्यूमेरिकल कॉपी पेस्ट केलंय. बरं ठीक आहे. πr² आहे, πr². त्याच्यानंतर ही व्हॅल्यू चेंज होईल. आता ही व्हॅल्यू हा चेंज होईल सर, ते चेंज होईल. ते कोणी सांगितलं होतं एरिया मला? मी सर.
नाव केवटे अंजली. थँक्यू. चांगलं लक्ष आहे, सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पहिले झालं होतं लेक्चर मध्ये, पण कोणी लक्ष दिलं नाही, मी पण लक्ष नव्हतं दिलं. सर मी आता कॅल्क्युलेशन केलं ना, तर आन्सर येत नव्हतं, म्हणून मला डाऊट वाटला. मी हा. चेक केलं की सर्कलचा एरिया चुकीचा आहे बॉस. गुड गुड. कॅल्क्युलेशन पण करेक्ट येत नाही. आता हे 7 मीटर येईल. सॉरी, हा हे 7 मीटर होईल. त्याच्यानंतर 7 पॉईंट समथिंग काहीतरी आहे. आणि हे राहील 2.85 समथिंग. आणि डेसिमल 4 डेसिमल पर्यंत घ्यायच्या व्हॅल्यू बरं का आपल्याला, न्यूमेरिकल जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा प्रत्येक वेळेस. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर स्ट्रेन मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना. स्ट्रेन चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन राईट आहे लेंथ काय? 0.3. 20 मायनस 14. चेंज इन लेंथ होईल 6 आणि ओरिजिनल लेंथ आहे 20 मीटर. चलो नेक्स्ट हुक्स लॉ. हुक्स लॉ मीन्स हुक्स लॉ मधून आपल्याला एक कॉन्स्टंट भेटतो, त्याला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणतात. हुक्स लॉ काय आहे? हुक्स लॉ स्टेट्स दॅट द स्ट्रेन ऑफ द मटेरियल इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड स्ट्रेस विथ इन द इलास्टिक लिमिट. कॉलेजला पण जायचं होतं ना. किंवा कॉलेजला सर्टिफिकेट द्यायला जातो ना 3 वाजता इकडे.